तर आज मुंबई महापालिका सभागृहामध्ये नेमकं वातावरण काय आहे या ठिकाणून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक यांनी। ज्या ठिकाणी महापौर पदाची निवडणूक होईल त्या मुंबई महापालिकेच्या सभागृहात सध्या आपण आहोत आणि याच ठिकाणी मुंबई महापालिकेचा महापौर हा आवाजी मतदानाने निवडला जाईल। अर्थातच मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या इतिहासात आजपर्यंत आवाजी मतदानानेच महापौर निवडला गेलेला आहे, नावापुढे सह्या करण्यात आलेला आहे। मात्र सध्या या घडीला भाजपच्या रितू तावडे यांची निवड महापौरपदी बिनविरोध केली जाणार आहे। इतकंच नाही तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड ही सुद्धा बिनविरोध केली जाणार आहे। ज्या सभागृहामधल्या मुख्य खुर्चीकडे तुम्ही बघता आहात, भगव्या रंगामधली ही खुर्ची जी महापौर पदाची खुर्ची आहे, म्हणजेच सभागृहामधले पीठासीन अधिकारी हे या खुर्चीवर बसतात। ज्या वेळी मुंबईकरांचे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडण्यात येतात, काही महत्त्वाचे ठराव पास केले जातात, त्यावेळी पीठासीन अधिकारी हे आपला अधिकार राखून असतात आणि त्यानंतर ठराव हे पीठासीन अधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये पास केले जातात आणि मुंबईकरांच्या महत्त्वाचे त्यांच्या आयुष्याशी निगडित असणारे सगळे महत्त्वाचे निर्णय हे याच सभागृहामध्ये घेतले जातात। त्याच्यामुळे मुंबई महापालिकेच्या या सभागृहाला मुंबईकरांच्या दृष्टीनेच नाही तर इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। जर या पीठासीन अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या वरच्या बाजूला तुम्ही बघाल तर या ठिकाणी एक गॅलरी असलेली आपल्याला बघायला मिळते, याला क्वीन गॅलरी असं सुद्धा म्हणतात। खरं तर हे संपूर्ण सभागृह हे हेरिटेज स्ट्रक्चर आहे, ब्रिटिश काळामध्ये बांधलेलं सभागृह आहे। ही गॅलरी जी तुम्ही बघता आहात आजपर्यंत गेल्या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युतीची सत्ता या महापालिकेत होती त्या प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे हे या गॅलरीत यायचे आणि या गॅलरीमध्ये बसून ते संपूर्ण कारभार जेव्हा निवडणूक प्रक्रिया व्हायची महापौरपदाची तेव्हा ती बघायचे। आज या गॅलरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजर असणार आहेत। अर्थातच भाजपचा महापौर अनेक वर्षांनंतर जवळपास 44 वर्षांनंतर बसतो आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच गॅलरीमधून हा संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम बघतील। यासोबतच या गॅलरीच्या वर जर तुम्ही बघितलं छताकडे तर ब्रिटिश काळात असलेले सगळे हेरिटेज स्ट्रक्चर एक वैशिष्ट्यपूर्ण चिन्ह हे देखील आपल्याला बघायला मिळतील। त्याच्यामुळे या संपूर्ण सभागृहाचं एक अतिशय ऐतिहासिक असं महत्त्व आहे। इथले फोटोज जर तुम्ही बघितले तर आपल्याला मुंबईच्या इतिहासामध्ये मुंबईच्या विकासामध्ये योगदान दिलेले अनेक महत्त्वाचे व्यक्ती यांचे फोटो आपल्याला बघायला मिळतात। यामध्ये जहांगीर रवंजी बोबन बेहराम हे सुद्धा असतील, सध्या त्यांचा हा फोटो तुम्ही बघता आहात। त्यासोबतच मुंबईच्या इतिहासामध्ये ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, ज्यांचं महत्त्वाचं विकास कामांमध्ये योगदान राहिलेलं आहे, त्या प्रत्येकाचे फोटो आणि त्यांचे पुतळे हे या मुंबई महापालिकेच्या सभागृहात असतात। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की मंत्रालयामध्ये कॅबिनेट मीटिंगला जितकं महत्त्व असतं तितकंच महत्त्व मुंबई महापालिकेच्या या सभागृह बैठकांना सुद्धा असतं आणि सभागृह बैठका पुन्हा एकदा प्रशासकीय राजवटीनंतर सुरू होत आहेत। कॅमेरामन प्रकाश समनशी पाठक, झी 24 तास, मुंबई।